आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे। मंत्रिपद न मिळाल्याने विनायक मेटे नाराज। शपथविधीला विनायक मेटे गैरहजर। शपथविधीला मुद्दाम गेलो नाही। मेटे यांनी सांगितलं आहे, आम्हाला सामावून न घेणं हा तर अपमान आहे आणि माझा आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे असंही मेटेंनी सांगितलंय। सन्मान नाही तर अपमान करू नका। मुख्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। मंत्रिपद न मिळाल्याने शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे नाराज आहेत। शपथविधीला गैरहजर राहिल्याने मेटे नाराज आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत होता। आता स्वतः मेटे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळात आम्हाला सामावून न घेणं हा माझा आणि कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचं मेटे यांनी सांगितलंय। या संदर्भात विनायक मेटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे यांनी। मेटे साहेब, तुम्ही नाराज असल्याची चर्चा आहे कारण मंत्रिपद तुम्हाला दिलेलं नाही, ही खरी गोष्ट आहे का? असं आहे की नाराज तर 100% आहे, त्याच्यामध्ये दुमत असायचं का आणि लपवायचं काहीच कारण नाही आहे। आणि राजकीय सुद्धा जर आपली पुढे सत्ता आली त्या सत्तेमध्ये सरकारमध्ये तुम्हाला सहभागी करून घेऊ असे स्पष्टपणाचे आमच्या बोलणी झाली। तशा पद्धतीचे कागदपत्र सगळे झाले किंवा सगळ्या गोष्टी ठरल्या आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचं काम मुंडेसाहेब गेल्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आत्ताचे मुख्यमंत्री यांनी आम्ही निश्चितपणाने करू हे स्पष्टपणे सांगितलं होतं। आता 2 वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा जेव्हा संधी देण्याची वेळ आली तेव्हा मात्र ज्या उद्देशाकरता तुम्ही आम्हाला सोबत घेतलं होतं त्यालाच तुम्ही हरता फासलाय। तुम्ही जो विश्वास दिला होता त्यालाच तुम्ही विश्वासाला बगल देण्याचं काम केलं आहे। जो तुम्ही आम्हाला हे दिलं होतं, भरोसा दिला होता, आश्वासन दिलं होतं, तेच तुम्ही हे केलं, आम्हाला धोका दिल्यासारखं झालं आहे तुमचं। आणि बरं, एवढा मोठा धोका दिल्याच्या नंतर एवढे मोठं आमच्याबरोबर हे केल्यानंतरसुद्धा कशामुळं केलं? उलट आम्ही शिवसंग्रामनी मराठा समाजाची मतं आघाडीच्या लोकसभेला आणि विधानसभेला आघाडीकडून जास्तीत जास्त कसे महायुतीकडे वळतील, भारतीय जनता पक्षाकडे वळतील हे पाहण्याचं काम आम्ही केलं। हे कोणी नाकारू शकत नाही, तेही नाकारू शकत नाही। पण असं असताना मग आज काय झालं? बाकीच्या सगळ्या घटक पक्षाला घेतला त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, पण मग आम्ही कुठं कमी पडलो? उलट आम्ही तर सगळ्यापेक्षा जास्त काम भारतीय जनता पक्षाच्या करता, नेत्यांच्या करता त्या हे केलं गेलं, तरीही आमच्यावर अन्याय कशासाठी केला आहे हे आम्हाला कळायला नाही। उपयोग संपला आणि गरज संपली, मग गरज सर्व आणि वैद्य मरो अशी पद्धती आहे का? यामुळे संताप आलेला आहे। कारण नाराजी असणं हे साहजिक आहे। शिवसंग्रामच्या वर्सोव्यामधील आमदार डॉक्टर भारती लवेकर आम्ही तिघांनीही रात्री बोललो, 1-1.5 तास आमची चर्चा झाली, पण त्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांना संयुक्तिक कारण सांगता आलेलं नाही। त्यांनी ठोस काही सांगितलं कारण नाही। गोलगोल सगळी त्यांनी उत्तरं आम्हाला दिलेली आहेत आणि त्याच वेळेस मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा आमचा अपमान केला आहे, अतिशय मोठा अपमान आहे। बाकीच्यांना सगळ्याला एक न्याय देत असताना एकत्र बसल्याच्या नंतर इतरांना एक न्याय देता आणि आम्हाला एक न्याय देता आणि अन्याय करता, हा आमचा अपमान आहे। आणि हा माणूस आम्ही कशासाठी जगतो आहे? अपमान सहन करायला तर नाही ना, तुमच्यासोबत आम्ही अपमान करायला तर नाही येत ना। तुम्हाला चांगला मान देता येत नसेल तर अपमान तरी करू नका, ही भावना आम्ही त्यांना कानावर घातलेली आहे।